आपण पाहत आहात राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल, जनसामान्यांचा आवाज। राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। पेठच्या दऱ्याखोऱ्यात घुमला मराठीचा आवाज। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 500 विद्यार्थी व शाळांना मराठीचे साहित्य वाटप। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मठसम्राटकार वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या वतीने पेठ तालुक्यातील हरणगाव व परिसरातील 500 विद्यार्थी व 5 शाळांना शैक्षणिक साहित्य व टीव्ही सेटचे वाटप करून अनोख्या पद्धतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। हरणगाव येथे उद्योजक मोतीलाल चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे उपाध्यक्ष दिलीप बारावकर यांनी प्रास्ताविक केले। सामाजिक कार्यकर्ते विजय भरसट यांनी हरणगावची ओळख करून दिली। संस्थापक अध्यक्ष सतीश बोरा यांनी मराठी भाषा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असल्याचे सांगितले। यावेळी हरणगाव, जोगमोडी, आसरबारी, वडबारी, फणसपाडा आदी शाळांमधील 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना मराठीचे उपयुक्त शैक्षणिक साहित्य, तर मोहपाडा, वसतिगृह व हरणगाव जिल्हा परिषदेच्या शाळेला टीव्ही संच वाटप करण्यात आले। तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले। यावेळी शशांक तारे, दिलीप गडाख, प्रशांत सोनचे, सुधीर गवांदे, प्रेरणा देशमुख, मीना कोहोक, विद्या कोहोक, अलका पाटील, हेमा गरुड, अशोक मते, दत्ता कोशिरे, अँथोनी फर्नांडिस, संजीव तायडे, विष्णू सूर्यवंशी, रमेश मते, उज्ज्वला कलंत्री, श्रीमती साबळे, सौ सुरेखा बोरा, मोतीलाल चोरडिया, नरेंद्र राकेचा, दिलीप खिया, दिलीप धाडीवाल, मेधा वैद्य, उपेंद्र वैद्य, सौ वैशाली नेहे, सिद्धार्थ नेहे, सौ रंजना चौधरी, अनिल चौधरी, प्रकाश शिंपी, शिरीष देशपांडे, सतीश बोरा, दिलीप बारावकर, मंगेश टोणगावकर, रामदास शिंदे यांचेसह RYK महाविद्यालयाचे 1975 ते 1979 च्या बॅचचे माजी विद्यार्थी संघाचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रक्रांती न्यूज नेटवर्क लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी, माळेगाव, पेठ।